नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल माझी दुनिया म्हणजेच माय लाईफस्टाईल यावर. मी रुपाली तुमचं सर्वांचं म्हणजे माझ्या सर्व ताईंचं दादांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला परत माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. सकाळचं म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासूनचं तर दुपारपर्यंतचं मी जे रुटीन असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला डेली लाईफ मोटिवेशन आणि घरगुती रुटीन आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. तर बघा, सकाळी पहाटे 5 वाजतापासून माझ्या दिवसाला सुरुवात होते. खरं सांगायचं तर उठायचा मला खूप आळस येतो, पण मी ना जरा स्वतःला मोटिवेट करते आणि जरा स्वतःच्या माइंडला सांगते की नाही, आज आपल्याला उठायचंच आहे 5 वाजता. आणि असं करून उठते. त्यानंतर बघा छानपैकी फ्रेश होते. आणि कसं आहे, सकाळी सकाळी उठलं म्हणजे जरा आपल्याला फ्रेश वाटते आणि कामंही जरा लवकर लवकर आवरतात. उठल्या उठल्या मी मस्तपैकी फ्रेश होते, देवाची प्रार्थना करते, देवाजवळ दिवा लावते, देवाला नमस्कार करते. तो वेळ माझा थोडा माझ्यासाठी असतो, स्वतःसाठी. मग मी देवाजवळ थोडा वेळ बसली की मग माझ्या दिवसाला छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मग बघा, आता सकाळी छान असं उजेडलं होतं, 6 वाजले होते आणि 6 वाजता सर्व उजेडून जाते. मग मस्तपैकी छान मी अंगण झाडून घेतलं, अंगणामध्ये पाणी टाकलं आणि अंगणामध्ये पाणी टाकल्यानंतर बघा मस्तपैकी छान अशी आपल्या एक एक करून आपल्या दिवसाला सुरुवात होते. आणि छानपैकी घराची साफसफाई होऊन जाते लवकर लवकर. मस्तपैकी रांगोळी टाकून घेतली आणि बघा अंगणामध्ये रांगोळी टाकल्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटते ना. मस्तपैकी याआधी छानपैकी माझं गरम पाणी वगैरे सकाळी घेऊन झालेलं होतं. मग थोडा वेळ मी घरातले कामं साफसफाई केली. त्यानंतर माझी सुरुवात झाली आहे इथे नाश्त्याला. आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे छानपैकी गरमागरम असे पालक पराठे. सकाळीच भाजीवाले काका आले होते. फ्रेश अशी पालक घेतली, मस्त छान स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर मग धुतली, छान बारीक कट करून पालकाचे पराठे बनवले. आणि आज मी पालकाची भाजी बनवणार आहे, ते म्हणजे पालक पनीरची भाजी. आज आमच्याकडे पालकचाच दिवस आहे, म्हणजे पालक दे म्हटलं तरी चालेल. चला तर मस्तपैकी आज पालक पनीरची भाजी, पालकचे पराठे असं बनवायचं आहे. आणि बघा कसं आहे, सकाळी सकाळी नाश्त्याला मुलांना रोजच काही ना काही लागतं. मग म्हटलं चला आज मस्तपैकी पराठेच बनवूया, छान असे सर्वांना आवडतील मस्त. तर इथं ना मुलांचा छान असा मस्त नाश्ता झाला. फॅमिलीसोबत जरा वेळ पण घालवला. सकाळी सर्वजण उठलेले होते, फ्रेश झाले होते. मग मी पण सर्वांसोबत छानपैकी वेळ घालवते. आणि आता घरातले जे माझे कामं आहे, धुणे भांडे, ते थोडे आवरून घेतले. कसं आहे, आता जरा निवांत स्वयंपाक करावा लागतो, कारण सुट्या आहेत ना मुलांना, तर मग निवांत स्वयंपाक होतो. आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला कालचा व्हिडिओ न आल्यामुळे त्यासाठी खरंच ना सॉरी म्हणते. कालचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू नाही शकली काही कारणामुळे, त्यामुळे आज हा व्हिडिओ शेअर करत आहे. आणि काल होता हा व्हिडिओ आहे कालचा, आणि 1 मेचा 2 दिवसाचा तुम्हाला व्हिडिओ येत आहे. आणि मम्मीला पण सुट्टी असल्यामुळे जरा निवांतच होते. मस्तपैकी छान गरमागरम पालक पराठे केले, पालक पनीरची भाजी केली आणि छान मस्त गरम गरम चपात्या करून घेतल्या. आपला स्वयंपाक असं चपात्या. तसा तर मला आज पालक पुऱ्या बनवायच्या होत्या, पण म्हटलं नको, तेलकट वगैरे, उन्हाळ्याचे दिवस आहे, तर साधंसुद्धा आपलं जेवण बरं. मग आता पालक पनीरची भाजी म्हटल्यावर आपल्याला सलाद तर आवडतोच. मस्तपैकी छान कांद्याचा लच्छा सलाद बनवून घेतला. मग छान असा मस्त हॉटेलसारखा लच्छा सलाद पण बनवून घेतला. सर्वांनाच आवडतो असा सलाद. मस्तपैकी छान दुपारी जेवण केलं सगळ्यांनी. आणि कसं आहे, स्वयंपाक जरा वेळेवर झाला म्हणजे ना मला ना खूप रिलॅक्स वाटते आणि सगळे कामं माझे अगदी वेळेत होतात. त्यामुळे मी जरा स्वयंपाकही लवकरच करून घेते. तर मग त्यामुळे माझा स्वयंपाक वगैरे सर्व झाला होता. छान असा मस्त हॉटेल टाईप आम्ही छान असा लच्छा सलाद बनवला. सर्वांनी दुपारी जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर मग सर्वांनी आराम केला. कसं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे घराबाहेर तर कोणी पडतच नाही उन्हाचं. मग आम्ही दिवसभर घरामध्ये आराम करतो आणि जे माझे घरातले कामं असतात ते पण मी करून घेते. तर जास्त जर आम्ही बाहेर निघणं जरा हेच केलेलं आहे, अवॉइडच केलं आहे, कारण तापमान खूप वाढलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे किती तापमान वाढलेलं आहे. तर माझी ही आहे लच्छा सलाद बनवण्याची पद्धत. छान असं तिखट वगैरे टाकून घेते. कांदे छान गोल गोल कट केले. त्यानंतर मस्त सर्व कांदे मोकळे केले. त्यानंतर तिखट आणि मीठ सर्व याच्यावर टाकून घेते. छान अर्धा असा लिंबूसुद्धा पिळून टाकला होता आणि थोडंसं
एकदम किंचित असं तेल पण टाकून घेतलं आणि खूप छान लागतो हा सलाद. तुम्ही पण बनवून बघा. आणि जेवणाची चव, खरोखर ना जेवणाची चव पण वाढवतो. खूप मस्त लागतो. आणि तेल नाही टाकलं तरी चालेल, पण मुलांना तेल टाकलेलं आवडतं म्हणून मी तेल टाकलं आहे यामध्ये. तर हे आता सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि छानपैकी असं मस्त सलाद आपला सर्वांना खायला म्हणजे जेवणासोबत खायला रेडी होतो. पाऊस येऊन राहिला. तर बघा आता अचानक वातावरण बदललं आणि पाऊस सुरू झालेला आहे आज. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 वाजता पाऊस येतोय संध्याकाळी. अचानक दिवसभर ऊन तापली आणि आता पाऊस येत आहे. बघा वातावरण. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा, म्हणजे आजचा. सकाळी मग मी सर्व कामं वगैरे आटोपले, जरा लवकरच मार्केटला गेली. भाजी आणायचं होतं, कारण बाजार संपलेला होता. म्हटलं चला छान असा भाजीपाला वगैरे आता जाऊन विकत घेऊन यावं. तर मग मस्तपैकी छान असा भाजीपाला वगैरे विकत आणला. तर मी निघालेली आहे भाजीचं घ्यायला. मार्केटमध्ये जायचं होतं आणि सकाळी सकाळी मार्केटमध्ये गेलं म्हणजे ना होलसेल भावामध्ये छान असं भाजीचं मिळतं. मग मी भाजीपाला घेऊन आली छान. आता बघा असे ताजे ताजे मस्त वांगे होते, पण हे ते अर्धा किलो द्यायला नाही म्हणत होते, म्हणून मी काही वांगे वगैरे घेतले नाही, कारण आम्हाला इतके वांगे तर लागत नाही. आणि काही काही ठिकाणी मिळून जाते अर्धा किलो, नाहीतर मग कसं आहे कुठे कुठे ना 1-1 किलो घ्यावं लागते. तर मी जास्त काही, इथं खूप गर्दी असल्यामुळे, आज कसं आहे रविवार असल्यामुळे ना मार्केटला खूप गर्दी होती भयानक अशी, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे घेऊ नाही शकली. म्हटलं चला ठीक आहे, जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा व्हिडिओ घ्यायचा. आणि मग आम्ही भाजीचं घेतलं, भरपूर असं भाजीपाला घेतला. मग घरी आली आणि घरी आल्यानंतर सर्व भाजीचं काढलं एका इकडे आणि सर्व व्यवस्थित भरून नीटनेटकं छान असं फ्रीजमध्ये भरून ठेवलं. म्हणजे आता 8 दिवस आपल्याला भाजीपाला घ्यायची गरज भासणार नाही. म्हणून मग मस्तपैकी आपलं सर्व एका दमानं घेऊन आली. आणि जे जे मला आवडते सर्व, आम्हाला भाजीचं सर्वजण खातात तेच घेऊन येते. कधी कधी होते थोडं काही गोष्टी मागे पुढे. तर बघा आता इथं मी ना भाजीचं निवडायला बसली होती. सर्व भाजीचं काढून घेतलं. त्यानंतर बघा मला हे चेरी टोमॅटो भेटलेले होते बाजारामध्ये. तर हे आम्हाला खूप आवडतात सर्वांना. याची चटणी वगैरे खूप छान होते आणि सूप पण खूप छान होते. तर मग म्हटलं छानपैकी चला आता चेरी टोमॅटो वगैरे आपण घेऊ आणि मस्त छान अशी टमाटरची चटणी करू. आणि मी ती ही चटणी बनवेल ना तेव्हा नक्की तुम्हाला शेअर करणार. तर बघा इथे मी फणस पण आणलेलं होतं. फणस पण सर्वांना आवडते. हिरव्या मिरच्या, फणस, पत्तागोबी, टमाटर, सांबार, छान बरबटीच्या शेंगा वगैरे असं सर्व भाजीचं घेऊन आली होती. तर इथं माझं दिशाशी गप्पा करणं सुरू होतं आणि माझं भाजीपाला पण निवडणं सुरू होतं. तर त्यानंतर बघा मी आता स्वयंपाक करून घेते आजचा पण. आज छान मला काळं वाटण बनवायचं होतं. तर मग मी दोन्ही साईडनं कांदे भिजत घातले होते, म्हणजे शिजत घातले होते. दोन्ही बाजूनी कांदे शिजवायला ठेवले गॅसवर. त्यानंतर खोबरं वगैरे जाळून घेतलं आणि मस्त असा मसाला बनवला सर्वांसाठी. त्यानंतर मग मला दुपारचा स्वयंपाकही करायचा होता. छान असं तांदूळ वगैरे घेतले, धुतले स्वच्छ. भात बनवायला घेतला, पोळ्या, भात आणि छान अशा जाड मिरच्या आणल्या त्या शेतात आपल्या बाजारातून ताज्या ताज्या. तर त्या मिरच्यांची पण मसाला भाजी बनवली होती. त्यानंतर मटकीची उसळ वगैरे आपलं नेहमीप्रमाणे छान असा स्वयंपाक वगैरे केला. बाकीचं काही शूट नाही घेतलं, बस म्हटलं थोडं शॉर्टकटच शूट घ्या, व्हिडिओ घ्या. मस्तपैकी बघा आता तुम्हाला कसं खोबरं भाजताना दिसत आहे. आणि अशा प्रकारे आपण जर खोबरं भाजलं ना डायरेक्ट गॅसवर, कांदा जर भाजला ना तर छान मस्त काळं वाटण तयार होतं. आणि काळ्या वाटणाची भाजी ना सर्वांना आवडते. आणि हे वाटण ना 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते. भरपूर असं आता इतके 2-3 कांदे, इतकं मोठं खोबरं भाजलं तर मग मला आरामात 2-3 वेळा माझ्या भाज्या होऊन जातात काळ्या वाटणाच्या. जास्त तर आम्ही मसाल्याच्या भाज्या वगैरे खातच नाही, पण थोड्याफार खातो. तर मग मी आता इथे बघा छान अशी मिरची वगैरे कट करून घेत आहे भाजी बनवायसाठी. आणि दिशासोबत गोष्टी करत आहे. थोडा कूलर उन्हाळा सुरू आहे ना, कूलर सारखा सुरू असतो घरामध्ये, गरम होते म्हणून. त्यामुळे ना मी व्हॉइस ओव्हरच करून व्हिडिओ बनवत आहे सध्या.
जेव्हा आपल्या घरामध्ये कूलरचा आवाज नसेल ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला जो ओरिजिनल व्हॉइस आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण मला इथे नेहमी व्हॉइस ओव्हर करावा लागत आहे, कारण भरपूर असा आजूबाजूला बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे ना, तो खूपच कर्कश येतो कूलरच्या आवाजामुळे, फॅनच्या आवाजामुळे. तर म्हणून मी व्हॉइस ओव्हरच करत असते. तर बघा, आता आपलं चालू आहे जरा कामं. आणि सकाळी सकाळी सर्वच ताईंना गडबड असते, सर्वच ताई आपापल्या कामामध्ये राहतात. सर्वांनाच कसं आहे, आपल्या फॅमिलीची काळजी असते. स्वयंपाक करा, त्यांना चहा नाश्ता सर्व देणं, घरातले कामं आणि बाहेरचे थोडं बघावं लागते. भाजीपाला वगैरे आणायचं, किराणा आणायचं, ह्या सर्व गोष्टी तर असतातच प्रत्येकाच्या. तेच मग मी तुमच्याबरोबर माझी जी ओरिजिनल समजा लाईफस्टाईल आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. कुठलाही यामध्ये आपल्याला जास्तीचा देखावा, जास्तीचं काही गोष्टी म्हणजे आपल्याला ॲड नाही करायचे आहे. म्हणून मी साध्या सुध्या पद्धतीनं तुम्हाला माझे व्हिडिओ शेअर करत असते. तर तुम्हाला कसेही वाटतात माझे साधे सुधे व्हिडिओ, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पाहत राहा माय लाईफस्टाईल हे चॅनल. आणि आज बघा, केदारने काय आणलेलं आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण त्याची खूप दिवसाची इच्छा होती हे घेण्याची. कारण तो छोटे मोठे व्हिडिओ शूट करत असतो, त्याला खूप आवड आहे मोबाईलची व्हिडिओ शूट करण्याची वगैरे. तर तो करतो माझ्या मोबाईलवरूनच. सध्या तर आमच्याकडे हा साधाच फोन आहे, तर त्यामध्येच तो करतो आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बनवतो तो. पण माझे बनवत नाही, बाकीच्यांचे बाहेरचे वगैरे बनवतो आणि पैसेसुद्धा कमवतो तो त्याच्यापुरते. त्याचे जेवढे पैसे जमा झाले होते त्याने स्वतःच्या पैशामधून ही वस्तू आणलेली आहे त्याच्यासाठी. तर तो खूप खुश आहे. चला मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं फायनली केदारची इच्छा झालेली आहे पूर्ण. केदारला घ्यायचं होतं त्याला व्हिडिओ शूट करायसाठी, काय म्हणते केदार, जिम्बल. तर केदारने इथं गिम्बल आणलेलं आहे. आणि हे बघा, त्याने स्वतःच्या